उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत. 11 एप्रिलला गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. या संदर्भातले बॅनर देखील ठाण्यात लावण्यात आले. दरम्यान यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर खैरेंचे हिंदुत्व चांगलं आहे, मात्र त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये कोणीही विचारत नाही, म्हणून मी त्यांना आमच्या पक्षात घेण्याची ऑफर देतो असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. खैरे आले तर आम्हाला फायदाच होईल असंही ते म्हणाले. फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. फडणवीसांनी कोणालाही बोट लावलं नाही असं भुजबळ म्हणाले. भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य करत मिश्किल टोला लगावला. आपला पक्ष आपला परिवार आहे, जसं मुलाला तिकीट द्या असं अनेक जण म्हणतात, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यावरही प्रेम करा आणि कार्यकर्त्याला मुलाप्रमाणे वागवा असा सल्ला गडकरींनी दिला. भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. नागपूरच्या टिळक पुतळा परिसरामध्ये भाजपच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज असं कार्यालय लवकरच सर्वांसाठी खुलं होणार आहे. या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले. बच्चू कडूंनी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांसोबत बैठक घेतली, त्यामुळे निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण आलंय. वक्फ बोर्डाचा कायदा आलाय. काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी जमीन गिळलेली आहे त्यांच्यावर पुढच्या आठवड्यापासून कारवाई सुरू होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं विजय मिळवलाय. 14 पैकी 11 जागा जिंकत महायुतीनं मवियाचा दारुण पराभव केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक झाली आहे. कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत युबीटीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत युबीटी आक्रमक झाली. यवतमाळमध्ये तीव्र आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याच्या कृषी मंत्र्यांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील बहिरखेड इथं कोकाटेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये शिवसेना युबीटीनं आंदोलन केलं. तर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात मनमाडसह बागलाण भागातील शेतकरी संतप्त झाले. कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मुळशी तालुक्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक झाली. कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत युबीटीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. सांगोल्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधावं, त्याचबरोबर गडाचं नाव बहादूरगड असं ठेवावं अशी मागणी करण्यात आली. नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर केलं जाणार आहे. बस स्थानक हे रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं जाणार आहे. बस स्थानकामध्ये जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. याच मार्गाचं काम सुरू होणार असल्यानं बस स्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर केलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात पारा 44 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भडगाव शेतकरी संघात ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान ज्वारी खरेदी संदर्भात शेतकरी संघाला अजूनपर्यंत कोणताही आदेश न आल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 994 रोजी 1994 सालामध्ये महाड तालुक्यामध्ये झालेल्या दुर्घटनेत पारामाची गावावरती दरड कोसळली होती. तर
गाव हे धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं होतं। जवळपास 30 वर्ष या गावाचं पुनर्वसन झालेलं नव्हतं, पण आता भरत गोगावले यांच्या हस्ते पुनर्वसनाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे। त्यामुळे 30 वर्षानंतर परमाची ग्रामस्थांना हक्काची घरं मिळणार आहेत आणि त्यासाठी 19 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी रशियन पर्यटक मुंबईहून हेलिकॉप्टरनं दाखल झाले। पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। दोन्ही ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे। मुंबई आणि ठाण्यामध्ये तस्करांकडून वेळोवेळी जप्त करण्यात आलेले 340 स्टार कासवांना चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गमुक्त करण्यात आलं। चंद्रपूरच्या राजुरा उपविभागातील जंगलात कासवांना सोडण्यात आलं। पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। रस्त्यांच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं समोर आलंय। 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी मंजूर करण्यात आले, पण रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणावर पक्षी निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण सुरू आहे। उन्हाळ्यात पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्या, त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतो। अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसलेला आहे। ऐन उन्हाळ्यात पाऊस पडला, त्यामुळे विटांना फटका बसलाय। शेतीप्रमाणेच वीटभट्टीसाठी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे। गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील बबई इथल्या 25 नागरिकांना विषबाधा झाली आहे। लग्नाच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा झाली। 4घांची प्रकृती गंभीर आहे, तर यामध्ये 8 बालकांचाही समावेश आहे। मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी चालवण्यास परवानगी नसतानाही दुचाकीस्वार स्वतःसह परिवाराचा जीव धोक्यात घालून महामार्गावरून प्रवास करत होता। यावेळी ओव्हरटेक करताना अपघाताचा धोका होता। चांदवड न्यायालयाबाहेर खावटी देण्यावरून वाद निर्माण झाला होता। या भांडणाचं रूपांतर हाणामारी झालं। नणंद भावजाईमध्ये तुंबळ हाणामारी झाली। खामगाव शेगाव मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला। यावेळी अपघातग्रस्त कारमधून पोलिसांना 70 लाखांची रोकड भरलेली 2 पोती सापडली। पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या शर्यतीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या 360 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर वाहनांची संख्या वाढलेली आहे। वाहतूक सुद्धा संथ गतीनं सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील वणी इथं सप्तशृंगी गडावर वाजत गाजत पदयात्रेनं हजारोंच्या संख्येनं नागरिक रवाना झाले। सप्तशृंगी मातेच्या गडावर जाताना वाजत गाजत मातेचा जयघोष करण्यात आला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उभं राहावं यासाठी मुक्ताई अंध कल्याण संघ अकोल्याच्या वतीनं शब्दसुरांची प्रकाश यात्रा मैफलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सामाजिक जाणीव जपणाऱ्या रसिकांनी या मैफलीला भरभरून प्रतिसाद दिला। अक्कलकोट तालुक्यातील बागदरी इथं ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्साहात पार पडली। श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून उचई सुवर्ण कळशारोहण करत रथाला जागा सोडण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी चंगी मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला। पुसदच्या महाकालेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र शुक्ल अष्टमीला भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। यावेळी शिवपार्वतीची बैलगाडीवरून वाजत गाजत बरात काढण्यात आली, तर आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मापीठाच्या वतीनं देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2024 सामाजिक पुरस्कार हा त्यांना जाहीर झाला आहे। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 10 एप्रिलला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाची सांगता झाली आहे। एकविरा देवी कोळी, आगरी तसंच विविध समाजांची कुलदेवता मानली जाते। या चैत्री यात्रेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड आणि तळकोकण तसंच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी कार्ला गड गाठला होता।
भागीरथी मातेच्या तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 180 बैलगाडा मालक स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेत बैलगाडा मालकांची चढाओढ पाहायला मिळाली, तर भर उन्हात बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। अयोध्यानगरीमध्ये प्रभू राम जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे। राम जन्मोत्सवानिमित्त सूर्यतिलक सोहळ्याची ही झलक पाहायला मिळाली। मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिर्डी सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। रामनवमीनिमित्त नारायण राणेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेत प्रार्थना केली। गोंदियाच्या आमगाव इथल्या प्राचीन राजा रामलला सरकार मंदिरात रामनवमीनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। महाआरतीला हजारो भाविकांनी गर्दी केली। चाळीसगावात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध बँड पथकानं आपली कला सादर केली, तर राम भक्तांनी मोठी गर्दी केली होती। अकोल्यात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली। सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीनं रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी संपूर्ण शहर भगवामय करण्यात आलं। रामनवमीनिमित्त दिव्यात शिवसेना युबीटीकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। नागरिकांनी या महाआरतीसाठी गर्दी केली होती। तसंच दिवा स्टेशन बाहेर प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभारत जन्मोत्सव साजरा करण्यात आला। रत्नागिरीतील पाचपंढरी इथं भक्तीत तल्लीन होत हजारो राम भक्तांनी राम जन्मोत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला। पाळणा गाऊन राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। भुसावळमध्ये रामनवमीच्या निमित्तानं शहरातील राम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय। गोंदियाच्या रामनगर परिसरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी राम भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली। जळगावच्या चिमुकल्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। पोहरादेवी इथल्या मंदिरात मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, अशोक उईके आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते राम जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बीड शहरातील राम भक्तांनी मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी रॅलीमध्ये हजारो युवक सहभागी झाले। जय श्रीरामच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला। बीडच्या नेकनूर इथं टाळ मृदुंगाच्या गजरात रामनामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। पंढरपुरातील खाक चौकातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण सप्ताहात रामचरित्रमानस वाचन आणि अन्नदान सेवेचं आयोजन करण्यात आलं। रामनवमीच्या दिवशी सूर्यनारायण प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला स्वयंप्रकाशित झाले। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। शहरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आलं, तर मशिदीसमोर 30 फुटांची लाकडी भिंतही उभारण्यात आली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली। राज्यभरात राम जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील ऐतिहासिक पेशवेकालीन राम मंदिरात 264वा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। रत्नागिरीच्या पाचपंढरी गावात रामनवमीची यात्रा भरलेली आहे। मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी केली, तर समुद्र किनाऱ्यावरील राम मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली।
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। रामनवमीच्या निमित्तानं 51 फुटाच्या माता महाकाली महोत्सव ध्वजाचं ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यवतमाळमध्ये श्रीरामनवमीनिमित्त रामभक्तांची पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी निघाली। श्रीरामाची प्रतिमा आणि भगवे ध्वज हाती घेऊन शेकडो युवकांनी या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला। वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाचं वाळू शिल्प साकारलंय। 1.5 टन वाळूपासून त्यांनी 3 फूट उंच शिल्प साकारलं। साईबाबांच्या शिर्डीतही रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी लाखो साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली, तर द्वारकामाईच्या दर्शनालाही मोठी गर्दी उसळली होती। रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये राज्यभरातून पालख्या दाखल झाल्यात। साईनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात शिर्डीमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो। रायगडच्या कर्जतमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। कर्जतच्या दहिवलीमध्ये प्रभू श्रीरामाच्या 30 फूट उंच मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलं। भगव्या पताका आणि रामनामाचा गजरामध्ये संपूर्ण परिसर राममय झाल्याचं दिसून आलं। नंदुरबारच्या नवापूरमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। रामनवमीनिमित्त नवापुरात बाईक रॅली काढण्यात आली। भगवा फेटा बांधून अनेक महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला। नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमीनिमित्त दर्शनासाठी गर्दी केली। पहाटे झालेल्या काकड आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं। बीडच्या परळीमध्ये असलेल्या गोराराम, काळाराम आणि सावळाराम या शेकडो वर्ष जुन्या पुरातन राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। रामनवमीनिमित्त या तिन्ही राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। कांदिवलीच्या महावीर नगर परिसरात फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। कांदिवलीच्या पंचशील सोसायटीमधील फेरीवाल्यांना या सोसायटीमध्ये रोखण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चानं बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले। उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागानं 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले। त्या डॉक्टरांनी या कारवाईला विरोध केलाय। कोणत्याही कागदपत्राची तपासणी न करता परस्पर कारवाई करण्यात आल्याचा आरोप डॉक्टरांनी केला। अंबरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी तलवारीनं हल्ला केला। कार्यालयामधील दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय। पुण्याच्या शेळके वस्तीमधून 8 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती। दरम्यान पुणे पोलिसांनी अवघ्या 2 तासात या चिमुकलीचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पुणे परिमंडळातील 10,266 घरांचं वीज बिल शून्य झालंय। आतापर्यंत 23,147 घरगुती ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला। डोंबिवलीमधील 65 बेकायदेशीर इमारतींबाबत सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुशिल्पकार संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिले, पण कारवाई न झाल्यानं आता सुप्रीम कोर्टामध्ये कॅबिनेट दाखल झाल्यानं राज्य सरकारची अडचण वाढणार आहे। संजय राऊतांच्या आरोपांना अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। चौकशी सुरू आहे, त्यामुळे जे चौकशीतून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही रुग्णालय असो, चौकशी तर होणारच, अशी ग्वाही संजय शिरसाट यांनी दिली। तर आदित्य ठाकरेंना मंगेशकर रुग्णालय वाचवायचंय, मंगेशकर रुग्णालय चालवायचं असेल तर तसा अर्ज त्यांनी करावा, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला। गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे, असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवला आहे। 10 लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यानं गर्भवती महिलेवर उपचार करणं नाकारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा 27 कोटी 38 लाखांचा मिळकत कर थकवलाय।
यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर असलेल्या दुकान गाळ्यांना आग लागली. त्यामुळे आगीत 4 दुकानं जळून खाक झाली. या भागातील वीज पुरवठाही काही काळ खंडित करण्यात आला. रायगडमधील किळसवाणी घटना समोर आली आहे. महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करत एका बंद मोडक्या घरामध्ये एका व्यक्तीने सर्व कपडे हे साठवून ठेवले होते. अचानक कपडे चोरीला जात असल्यानं महिलांनी शोध घेतल्यानंतर सीसीटीव्ही मधून ही सर्व घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळमधील गहुंजे साईनगरामध्ये कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरखाली येऊन एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी डंपर चालकाला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पुण्यात सरकारी नोकरीचा आमिष दाखवत नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षात आरोपीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ते 30 जणांची फसवणूक केली. त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या शिक्क्यांची वापर करून बनवलेले लेटर पॅड, अनेक बनावट ओळखपत्र, अनेक बनावट नियुक्तीपत्र, विविध बँकांचे चेकबुक्स सुद्धा जप्त करण्यात आले. राज्यामध्ये 2000 ते 2014 या काळामध्ये वक्फ जमिनींचे महाघोटाळे झाले. त्याचबरोबर लवकरच सरकार मोठी कारवाई करेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे आता या महाघोटाळ्यांमध्ये कोण कोण लिप्त होते याची माहिती लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका कलाकारानं श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं पर्वावर 520 रुबिक्स क्यूब्स वापरून प्रभू श्रीराम यांचं भव्य मोझेक तयार केलंय. ऋषिकेश किशोर कांबळे असं या कलाकाराचं नाव आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी त्याला 2 दिवस लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथं श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्राची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये भारत मातेसह प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती आणि तरुण तरुणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देहू कंटोन्मेंट बोर्डाच्या छावणीमध्ये रामनवमीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विशेष आकर्षक कालभैरव अघोरी आखाडा नृत्यही होतं. तर शिवपार्वती यांचं भव्य नंदीवरून भ्रमण आणि बाहुबली, बजरंगबली, हनुमान सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. संभाजीनगरमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली. शहरात 36 शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 13 फूट उंचीचे श्रीराम, 12 फूट लक्ष्मण, 10 फुटांच्या सीतादेवी आणि 10 फुटांच्या हनुमानाच्या भव्य दिव्य मूर्ती सर्वांचं आकर्षण ठरल्या. कुडाळच्या शिवापूरमध्ये गवारेड्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय.